ज्ञानविज्ञान चर्चा व शंका समाधान भाग 12वा. वृत्तपत्रातील एक बातमी मी श्री स्वामींना वाचून दाखवित होतो. बातमी अशी होती, 10 वर्षाच्या अभ्यासाने असं दिसून आलंय की ज्यांची नाडी मंद चालते त्यांना हृदयविकाराचं भय नसतं. मध्यम आणि सशक्त माणसाच्या नाडीचे ठोके दर मिनिटाला 70पेक्षा कमी असतील तर चांगलं. अशा कमी ठोके असणाऱ्यांचं हृदयविकाराने मरणाचं प्रमाण 1032 होतं. पण तेच 80पेक्षा जास्त ठोके असणाऱ्यांचं मृत्यूचं प्रमाण 1071 होतं. शिकागो विद्यापीठाचे डॉक्टर बर्कसन व डॉक्टर जेरेमी स्टॅगलर यांनी संशोधन करून हृदयविकाराच्या अनेक कारणांपैकी हे एक महत्त्वाचं कारण आहे असं सिद्ध केलंय. बातमी एवढीच होती. त्यावर श्री स्वामी म्हणाले, हा प्राणायामाचा प्रत्ययकारी पुरावा आहे. यावरूनच प्राणायाम का आणि कसा करावा, त्याचे प्रकार किती आणि प्राणांवर प्रभुत्व मिळवणं म्हणजे काय, त्यासाठी योग्य आणि प्राणायाम काय करतात याचं सविस्तर विवेचन त्यांनी केलं. प्राणायामाचा प्रमुख उद्देश म्हणजे प्राणावर श्वासोच्छ्वासावर प्रभुत्व मिळवून त्यांचं नियंत्रण करणं होय. त्यासाठी एक पायरीने पूरक, कुंभक, रेचक कसे करावे, त्यांचं प्रमाण काय असावं वगैरे माहिती धर्मग्रंथाचा आधार देऊन श्री स्वामी सांगत होते. हे विवेचन संपता संपता स्वामी म्हणाले, प्रत्येक जीवाचे या जगातील निश्वास ठरलेले असतात. तेवढे पुरे झाले म्हणजे त्याला जावं लागतं. असे जाऊ लागू नये म्हणून ज्यांना असं वाटतं त्यांनी तेच श्वास अगर निश्वास दीर्घकाळ पुरवले पाहिजेत. म्हणजेच प्राणायामाने त्यांची संख्या दर दिवशी कमी कमी करून कमीत कमी वेळा श्वास घेऊन आरोग्यसंपन्न राहिलं पाहिजे. प्राणावर प्रभुत्व मिळालं म्हणजे तो संथ गतीत समप्रमाणात चालू लागतो. अगदी आपणाला नकळत योगीसुद्धा याच पद्धतीने प्राणांचा निरोध करून समाधी अवस्थेपर्यंत पोहोचतात आणि पूर्वीचे नियत श्वास अनेक शतकंसुद्धा पुरवतात. योगी चांगदेव अशाच प्रकारे 1400 वर्ष जगले. याचसाठी मानवाने कोणत्याही कारणाने उत्तेजित होऊन आपले श्वास भराभर चालतील असं वागू नये असं शास्त्र सांगतं. असं उत्तेजित करणारे प्रसंग जीवनात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर वगैरेंमुळे येत असतात. म्हणून संत यांना षड्रिपू मानून त्यांच्यापासून दूर राहा असं सांगतात. भय, क्रोध वगैरे बाबतीत छाती धडधडू लागणं, श्वास जोराने चालणं, रक्ताभिसरण वेगाने होणं, हातपाय कापू लागणं वगैरे लक्षणं दिसतातच. ही सर्व लक्षणं श्वास भराभर होऊ लागल्यामुळे होतात. श्वास भराभर होणं म्हणजेच तुमच्या नियत श्वासांची संख्या मर्यादेपूर्वी लवकर संपवणं, म्हणजेच मरण लवकर ओढवणं. आमच्या शास्त्रांना, धर्माला, संतांना असं अकाली किंवा लवकर मरणं अजिबात मान्य नाही. मानवाने दीर्घकाल आरोग्यसंपन्न राहून जगावं आणि प्रगती करावी अशीच त्यांची अपेक्षा असते. कारण दैव दुर्लभ म्हणजे देवांनाही करता न येणाऱ्या अनेक गोष्टी जपसाधना, भक्ती, ज्ञान या मानवजन्मात करता येतात. इतकंच नव्हे तर त्यांच्या योगाने सायुज्य मिळवता येतं. सर्वांची एकच इच्छा आणि ध्येय सायुज्य मिळवणं हेच आहे. याचसाठी ही सर्व यातायात असते. स्वर्गात देव फक्त आपल्या पूर्वजन्मातील सुकृताचं फळ भोगीत असतात. स्वर्गात कर्म करून चांगलं अगर वाईट नवीन काहीच मिळवता येत नाही. ते फक्त मानव जन्मातच शक्य असतं. म्हणून या मानव जन्माची मातब्बरी. असा मिळालेला अत्यंत दुर्लभ मानव जन्म केवळ आळसात फुकट न घालवता दीर्घायुषी होऊन देवत्व संपादन करावं. यासाठी सुचवलेल्या अनेकानेक मार्गांपैकी एक म्हणजे प्राणायाम. त्या डॉक्टरांचे निष्कर्ष खरे आहेत. ज्यांची नाडी संथ असते त्यांचं हृदय नेहमीच मजबूत असतं. कारण क्षुल्लक प्रसंगांनी ते उत्तेजित होत नाहीत आणि आपली शक्ती वाया घालवित नाहीत. दीर्घायुषी व्हायचं असेल तर प्राणायाम हा खरोखरच त्यावरचा एक उपाय आहे. आधुनिक विज्ञानाने लावलेला शोध आणि त्यामागील हे भारतीय शास्त्राचं विवेचन ऐकल्यावर प्राणायामाचा अर्थ कळायला फार कष्ट पडणार नाही हे उघड आहे. हा अर्थ कळूनसुद्धा मरता येत नाही म्हणून जगणारे ध्येयशून्य किंकर्तव्य मूढ मात्र असेच गोते खात
सुखाच्या शोधात अनेक दुःख, त्रास, संकट सोशीत सतत धावत पळत असतात. का ते मात्र अजूनही समजलं नाही हे खरं आहे. याच संदर्भात श्री स्वामी म्हणत होते, केवळ प्राणायामच नव्हे तर अशा इतर अनेक गोष्टी आहेत की ज्या माणसाला सवयीने साध्य होण्यासारख्या आहेत, पण आपण त्यांचं महत्त्व न ओळखल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आहार, विहार, निद्रा या गोष्टींकडे ज्या काटेकोरपणे लक्ष द्यायला हवं ते देत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीरातील अंतर्स्रावी ग्रंथी काही विपरीत परिणाम घडवू लागल्या म्हणजे औषधं घेत बसतो. शरीरात होणारे हे ग्रंथींचे स्त्राव या आपल्या वागण्यावरच अवलंबून असतात. ते स्त्राव ठीक नसले म्हणजे माणूस चुकीच्या गोष्टी करून आत्मनाश ओढवून घेतो. याच संदर्भात माझ्या वाचनात आलेल्या पुढील छोटासा उतारा मला महत्त्वाचा वाटतो म्हणून तो इथे देत आहे. कर्नेल विद्यापीठाच्या ॲनॅटमी मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर चार्ल्स व स्टॉकयार्ड यांनी शरीरातील ग्रंथींच्या आधारे एक निराळं विश्व उघड केलं आहे. भारतीय आध्यात्मिक विचारांशी त्यांचा मेळ बसतो. विश्वविख्यात वैज्ञानिक व ग्लँड्स ऑफ डेस्टिनी या ग्रंथाचे लेखक डॉक्टर इबो मैकी यांनी म्हटलं आहे, अंतर्स्रावी ग्रंथींवर म्हणजे इंडोक्रामिक ग्लँड्स नियंत्रण ठेवणाऱ्यांनीच नेहमी इतिहासावर आपला अधिकार गाजवला आहे. वॉटरलू लढाईच्या वेळी नेपोलियनची जर पीयूष ग्रंथी नादुरुस्त झाली नसती तर तो लढाई करणं कदापि शक्य नसतं. अत्यंत दूरदर्शी निर्णयाची क्षमता असणाऱ्या नेपोलियननेही चुकीचा निर्णय का घेतला? त्याची लेंगर्ड ग्लँड नादुरुस्त झाल्याचा तो परिणाम होता. या ग्रंथीवर जोपर्यंत त्याचं नियंत्रण होतं तोपर्यंत तो जगज्जेता ठरला, पण नियंत्रण दूर होताच तो नष्ट झाला. अशा प्रकारच्या कथा भारतीय इतिहास पुराणात अनेक आहेत. त्यांचा उहापोह करण्याचं कारण नाही, पण या अंतर्स्रावी ग्रंथींवर नियंत्रण आणि प्रभुत्व मिळवता येतं आणि असं नियंत्रण आणि प्रभुत्व मिळवलेला अलौकिक कार्य करू शकतो इतकंच मला सुचवायचं आहे. आणि स्वामींच्या मते हे प्रभुत्व तुम्ही आपल्या गुरुवर निष्ठा ठेवून वागल्याने निश्चित मिळू शकतं. त्रिकालाचं ज्ञान हे काहीच नाही, ती एक मानसिक शक्तीची प्रक्रिया आहे. पूर्वी वैज्ञानिक मेंदू हा सामान्य इंद्रिय ज्ञानापर्यंत काम करतो असं मानित, पण आता न्यूरोलॉजी, पॅरासायकॉलॉजी, मेटाफिजिक्स यांचे जाणकार वैज्ञानिक म्हणतात की मानवी मन हे विराट विश्वाचा एक अंश आहे. जे या विश्वात होत आहे, अगर लवकरच होणार आहे, त्याच्या संवेदना मनाला मिळू शकतात. आता पहा कुठे राहिला फरक या आधुनिक विज्ञानात आणि आपल्या वेदशास्त्रात. संदेह आणि संशय दूर करून चित्त स्थिर करण्याची प्रक्रिया स्वामींच्या नेहमीच्या बोलण्या वागण्यातून नेहमीच सुरू असे. याची जेवढी उदाहरणं द्यावी तेवढी थोडीच.